कल्याण पश्चिमपेक्षा कल्याण पूर्वचा कारभार हा थंड आहे. प्रशासन त्याच्याकडे काही लक्ष देत नाही. रस्त्याचं तर काहीच हे नाही. आता चालले ते रस्ते बनत आहेत, पण पाहिजे तसे नाही आहेत. कारण स्थानिक प्रतिनिधी पण चांगला पाहिजे आणि त्यांचं काम पण पाहिजे. मी सरळ बोलतो आता. इकडचे नगरसेवक आणि आमदार काहीच करत नाही. जेव्हा वोटिंग येते तेव्हा हात जोडतात आणि पाय तोडून घेतात आमचे. आता गेल्या 5 वर्षामध्ये कल्याणपूरमध्ये काय भेटलं आम्हाला? हे रस्त्याचे खड्डे खुड्डे भेटले. एक अर्धा रोडच फक्त रिपेअर झाला आहे, अर्धा रोड तसाच बाकी आहे. काहीच नाही आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीच नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे स्पॉटलाइट विथ मुकेश. गेल्या 2 ते 8 दिवसापूर्वी मी एक छोटी व्हिडिओ अपलोड केली होती, ज्याच्यामध्ये काही लोक आपल्या स्थानिक समस्या आणि राजकीय नेत्यांबद्दलचे मत मांडताना दिसत होते. म्हणूनच मी आज आलेलो आहे कल्याण पूर्व या शहरामध्ये, जेथे आपण लोकांना विचारणार आहोत त्यांच्या स्थानिक समस्या आणि आगामी निवडणुकांबद्दलचे त्यांचे मत. तर चला भेटूया. तुम्ही राहायला इकडेच आहात? हो, कल्याण पूर्व चिंचपाडा रोडला. चिंचवड. हा. अच्छा, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकींबद्दल तुम्हाला माहिती आहे? हो, अजून डिक्लेअर कुठे झालं पण तारखा? आता होणार आहे त्या येत्या जानेवारीमध्ये निवडणूक. जानेवारीमध्ये शक्यता आहे. होणार. पॅनल सिस्टम बद्दल तुम्हाला माहिती आहे? पॅनल सिस्टम नाही माहिती. अच्छा, मला येत्या निवडणुकीमध्ये आता आपण प्रत्येक वॉर्ड नगरसेवक जी पद्धत होती ती आता नाहीशी वार्डवर केलेली आहे. तर पॅनल या पद्धतीने येणाऱ्या निवडणुकी होणार आहे. तुम्हाला माहिती आहे का? वार्ड वाईज झालेले असलेले चांगले नेहमीसारखे. आता तुम्हाला एका पॅनलमध्ये 4 नगरसेवकांना निवडून द्यायचंय. म्हणजे तुमच्या प्रत्येक प्रभागीय निवडणुका ज्या पद्धतीने होत होत्या त्याच्या खूप वेगळ्या पद्धतीने यावेळेची निवडणूक होणार आहे पॅनल सिस्टम प्रमाणे. तर मला तुम्हाला विचारायचंय की कल्याण पूर्वमध्ये तुम्हाला सर्वात मोठ्या समस्या कोणत्या आहेत? कल्याण पूर्वमध्ये बऱ्याच समस्या आहेत. अजून मेन आपल्या रोड व्हायचे बाकी आहेत. जे जुने बिल्डिंग आहेत चिंचपाडा रोडला, कोळशेवाडीमध्ये काही अनेक बिल्डिंगांना 20 वर्षापासून नोटीस दिलेल्या आहेत, त्या अजून खाली झालेल्या नाहीत. त्याच्यामुळे रस्त्याने जाता येताना खूप ट्रॅफिक असते. वेळेवर जाता येत नाही, येता येत नाही. प्रवाशांना डेली खूप त्रास होतो. हे महत्वाचे जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह व्हायला पाहिजे. मग यामध्ये तुमच्या मते एक आपल्या इकडचा प्रशासकीय कारभार हा थंड आहे की राजकीय याच्यामध्ये? नक्कीच कल्याण पश्चिमपेक्षा कल्याण पूर्वचा कारभार हा थंड आहे. पश्चिमेला ज्याप्रमाणे जेवढा विकास झालेला आहे, तो विकास पूर्वेला आता होताना दिसतो. या 20 वर्षात झालेला नाही. 20 वर्ष आता सुरुवात झालेली दिसते. अजूनही चिंचपाडा ते कोळशेवाडी अजूनही रस्ता चिंचपाड्याला त्या आपल्या या हनुमान नगर पर्यंत झालेला आहे, पुढे नाही झालेला. म्हणजे तुमच्या प्रमुख समस्या कल्याण मधल्या रस्ते, ट्रॅफिक आणि पाणीची समस्या. पाण्याच्या समस्या पण आहेत. येत्या 5 वर्षामध्ये येणाऱ्या निवडणुकीनंतर 5 वर्षानंतर तुम्हाला काय वाटतं, कल्याण पूर्वचा विकास ज्या कल्याण पश्चिम आणि डोंबिवली या पद्धतीने होताना दिसेल का? शक्यता आहे, मे बी पॉसिबिलिटी. कारण आता 2 जॉईनिंग हे झालेले आहेत, ब्रिज झालेले आहेत, त्याच्यामुळे शक्यता आहे. महानगरपालिकाच्या आरोग्य ही जी सेवा आहे, ही सेवा कल्याण पूर्वच्या लोकांना त्या पद्धतीची मिळते जशी कल्याण पश्चिम आणि डोंबिवली? नाही मिळत, त्या प्रमाणात नाही मिळत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये शहर वगैरे हे खूप थंडीचे आहेत आणि त्या नगरपालिकेची सेवा काही मिळत नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही काम पाहून मत देणार आहात का राजकीय निश्चितच काम पाहून मतदान करणार. धन्यवाद बाबा. सर्वात मोठ्या समस्या कोणत्या? सर्वात मोठा जायचा रस्ता स्टेशन पासून, म्हणजे लोक आम्ही जिथे विजयनगर किंवा तो सगळा एरिया आहे, जायचा एवढा एवढा प्रॉब्लेम आहे की ते शेअर रिक्षा आहे, बसचा काही वेळ नाही. शेअर रिक्षा आहे त्यांचे म्हणजे ठरलेले प्रमाणापेक्षा जास्तच आहेत. आणि पर्सनल जर रिक्षा करायची झाली तरी ते शहरच्या भावाने येतात, त्यामुळे रिक्षाचे रेट जास्त आहेत. पायवाटा नीट नाही आहेत. गटराच्या सुविधा ज्या जवळपास स्टेशनजवळ चाळीचा एरिया आहे, चाळी आहे, डेव्हलपमेंट काही नाही आहे. घाण कचरा सगळीकडे आहे. आणि प्रशासन त्याच्याकडे काही लक्ष देत नाही. रस्त्याचं तर काहीच हे नाही. आता चालले ते रस्ते बनत आहेत, पण पाहिजे तसं नाही आहे जाण्या-येण्याचं. आणि रिंग रूट बसचा जो पर्याय आहे तोही अजून काय उपलब्ध नाही आहे. असं म्हणतायत की होणार आहे, पण बरीच वर्ष ऐकतोय आम्ही, अजून तर काही झालेला नाही आहे. नंतर स्टेशनवरनं बाहेर पडायचं तर बराच वेळ 15-20 मिनिटं चालत जावं लागतं बाहेर. त्यानंतर रिक्षा, पण 10 मिनिटानंतर रिक्षा मिळते. आणि रिक्षाच्या अशा लाईनमध्ये संध्याकाळच्या वेळी, सकाळच्या वेळी रिक्षाचाही प्रॉब्लेम असतो.
या सगळ्या मोठ्या अडचणी आहेत. तिथल्या सगळ्या ईस्टच्या सगळ्या नागरिकांना या सगळ्या फेस करावा लागतो. कल्याण वेस्टवरनं ईस्टला यावं लागतं. बऱ्याच लोकांना कल्याण वेस्टवरून ईस्टला यावं लागतं. तर त्यांनाही तो मोठा प्रॉब्लेम होतो. एक ट्रॅफिकचा सध्या मेट्रोचं काम चालू आहे मेन रोडला आणि त्यामुळे ट्रॅफिकचाही भरपूर प्रॉब्लेम होतो. म्हणजे इकडच्या स्थानिक समस्या म्हटलं तर आपण रस्ते, पाणी, आणि ट्रॅफिक आणि कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटी आणि सुद्धा म्हणजे या पायवाटा वगैरे छोट्या छोट्या त्याही सुधारणा नाहीये त्याच्यात. या समस्या सोडून गेल्या 5 वर्षामध्ये कल्याण पूर्व हा कल्याण पश्चिम आणि डोंबिवली या 2 शहरांच्या हिशोबाने काही अशी कामं तुम्हाला विकास झाल्यासारखे काही अशी कामं तुम्ही बघितलेली आहेत का? म्हणजेच गेल्या 5 वर्षात कल्याण पूर्वमध्ये तुम्ही बघितलेला विकास का? विकास आहे रिडेव्हलपमेंट. विकास म्हणजे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा विकास आहे. बाकी असा काय मोठाच विकास मला वाटत नाही. छोटे मोठे रस्ते आता होताना दिसत आहेत, पण तो काय नागरिकांचा मोठा फायदा नाहीये. मोठं जास्त प्रमाणात कन्स्ट्रक्शन उभं राहत आहे. बाकी लोकांना त्याच्यामध्ये काय फायदा आहे किंवा काय सुविधा आहेत? म्हणजे शासकीय प्रशासकीय ज्या सुविधा असल्या पाहिजेत त्या नाही. बिलकुल नाही. हॉस्पिटल नाही आहे. शाळा चांगल्या शाळा म्हणजे आहेत त्या प्रायव्हेट आहेत किंवा हॉस्पिटल तर नाहीच आहे. ईस्टला तर मोठा हॉस्पिटलचा आणि याचाच प्रॉब्लेम आहे. या प्रशासनाकडून मिळाल्या पाहिजे त्या कुठे आहेत? मग कल्याण पूर्वमध्ये आपण बघू शकता की उद्यान, मैदान, सार्वजनिक जागा अशा ज्या तुम्हाला कल्याण पश्चिम मध्ये आपण काही ठिकाणी गेलं तर पर्यटन किंवा परिवाराला घेऊन जाता येईल अशी ठिकाणं उपलब्ध आहे. अशी कल्याण पूर्वमध्ये काही ठिकाणं आहेत. असं एकही ठिकाण नाही आहे की जिथे वाटतं फॅमिलीला घेऊन 15 मी मुलांना घेऊन जावं 15-20 मिनिटं राहावं. तसं एकही ठिकाण नाही आहे की जिथे गार्डन मध्ये जाता येईल किंवा कुठे एखाद्या ठिकाणी बसता येईल. मूलच नाही असं कुठेच नाही आहे कल्याण ईस्टला असं वाटतं. बाकी ठिकाणी आपण गेलो वाटतं काहीतरी कुठे एखादा तलाव छोटासा असावं तिथे डेकोरेशन ठाण्यात दिलं तर आपल्याला बरंच तसं तलाव आजूबाजूचा परिसर कल्याण पश्चिम मध्ये काळा तलाव, सिटी पार्क असे जे विकास प्रकल्प आहेत त्या पद्धतीने कल्याण पूर्वमध्ये वेळेला काहीच नाही. आता जेवढं लोक पॉप्युलेशन वाढत आहे, लोक जेवढी गर्दी आहे, आता फक्त ब्रिजवरनं सकाळी या टायमाला एवढी गर्दी लोक येतात, पण एवढ्या सुविधा काहीच नाही आहेत लोकांसाठी. आरोग्य केंद्रासंदर्भात तुमचं मत काय इकडच्या? आरोग्य केंद्रही तिथे पाहिजे तसं नाही आहे छोटंसं, पण तिथे सगळं उपचार मिळत नाहीत आणि तिथे काही मोठंसं काही होत नाही. मोठं रुग्णालय म्हणून तुम्हाला जेव्हा आरोग्य सेवा घ्यावीशी वाटते तेव्हा कल्याण पश्चिम रुक्मिणीबाई हॉस्पिटल हे एकमेव तुमच्याकडे पर्याय आहे. बरोबर एकमेव कल्याण रुग्णालय तिथे मोठंसं काही नाहीये, पण ते एक, आहे तेवढं थोड्या प्रमाणात. बाकी मुंबईशिवाय तुम्हाला काही पर्याय नाहीये. कल्याण पूर्वामध्ये तरुणांसाठी क्रीडांगणे किंवा मैदान, जिम, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीसाठीची ठिकाणं आहेत. काहीच नाही आहे असं स्पोर्ट ॲक्टिव्हिटीसाठी अजून तर काही नाही आहे. चाललेत प्रयत्न काय होत आहेत म्हणता करता, पण नाही आहे. प्रायव्हेट क्लब आहेत त्यांचे लोक म्हणजे क्रिकेटसाठी वगैरे प्रायव्हेट त्यांना पे करूनच जावं लागतं. बाकी महानगरपालिकेचं किंवा प्रशासनाचं काहीही तिथे हे नाही आहे. यावेळी तुम्ही मतदान जेव्हा करणार तेव्हा काम पाहून करणार की पक्ष पाहून? काम पाहून करणार. या निवडणुकीमध्ये तुमच्या कोणत्या प्रमुख मुद्द्यावर मतदान करणार आहात? रस्ता, पाणी, स्वच्छता, वाहतूक की स्थानिक प्रतिनिधी? दोन्हीमध्ये बॅलन्स स्थानिक प्रतिनिधी आणि त्यांचं काम बघूनच करणार. कारण स्थानिक प्रतिनिधी पण चांगला पाहिजे आणि त्यांचं काम पण पाहिजे. येत्या निवडणुकीनंतर कल्याण पूर्वला येत्या 5 वर्षामध्ये तुम्ही कुठं पाहता? मला आता जी डेव्हलपमेंट वाटते कल्याण पूर्वेची फास्ट जे चालली आहे 5 वर्षांमध्ये बरंच डेव्हलपमेंट होत आहे. असं वाटतं की लवकर होईल. जर 5 वर्षात जर रोडच्या आणि बाकी सुविधा आल्या तर बरंच कल्याण ईस्टला होऊ शकतं. पण केलं तर लोकप्रतिनिधीने याच्याकडे जास्त लक्ष दिलं तर कल्याणचा पूर्वेचा विकास हा नक्कीच होऊ शकतो. स्थानिक पातळीवरती कोणत्या पक्षाची ताकद जास्त आहे कल्याणपूर? स्थानिक पातळीवरची पहिली तर शिवसेना होती. जेव्हा एकत्र शिवसेना होती, उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना होती, तेव्हा ताकद होती. आता विभागले गेले. आता सांगू शकत नाही का यांच्यातच बरेच वाद आहेत. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस तर पहिल्यापासून कमीच होते. पण शिवसेनेचं बऱ्यापैकी हे होतं. मूळ शिवसेनेचं पहिल्या आता वाटत नाही की तेही काही करतील असं आणि त्यांच्यामध्ये विभागले गेल्यामुळे बराचसा दुरावा सगळ्यांमध्ये आहे आणि तिथले लोकही थोडे कन्फ्यूज आहेत की कुठल्या पक्षातून कुठे येते. मला नाही वाटत की एकच कुठला पक्ष इथे आत्ताच्या याला घडीला बहुमताने येईल असं. इकडचं स्थानिक नेतृत्व जे आहे ते तुमच्या मते येत्या 5 वर्षामध्ये या शहराला जर विकास करायचा असेल तर कोणी नेतृत्व केलं पाहिजे किंवा कोणत्या पक्षाने नेतृत्व घेतलं पाहिजे हाती? आता बघा आता भाजपचं जो आमदार आहेत ते भाजपचे आहेत, खासदार आहेत शिवसेनेचे आहेत.
तर एका कुठल्या पक्षाचे दोन्ही जर असते खासदार आमदार एकाच पक्षाचे असते तर मला वाटतं विकास झाला असता. आणि आमदार यावर्षी नवीन आहेत, पहिल्याच टर्मला आमदार आल्यात आणि लेडीज आमदार आहेत, त्यांचे काही अनुभव कमी असतील, पण दोन्हीचं असतं तर बऱ्यापैकी हे झालं असतं. एकच सत्ता एकाच्या हातात असते तर. आपण स्थानिक लोकांना तरी त्यांच्या समस्या विचारलेल्या आहेत. सविस्तर त्यांनी आपल्याला बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे. परंतु कल्याण पूर्वमध्ये ट्रॅफिक ही खूप मोठी समस्या आहे. तर या समस्येवरती आपल्याला स्थानिक रिक्षावाल्यांपेक्षा चांगला अजून कोण समजावू शकतो. तर या रिक्षावाल्यांना आपण कल्याण पूर्व संदर्भातले काही प्रश्न करू. बघूया. काका नमस्कार. नमस्कार. तुम्ही मला येणाऱ्या निवडणुकीबद्दल एक 2 ते 3 प्रश्न विचारायचे, त्याचे उत्तर देऊ शकाल? हा. कल्याण पूर्वातील सर्वात मोठ्या समस्या तुम्हाला काय वाटतं? सध्याच्या स्थितीला सर्वात मोठ्या समस्या कोणत्या आहे? रस्त्याच्याच आहेत. रोडच्या. कसं मला वाटतं ट्रॅफिक, रस्ते या समस्या जास्त आहेत. तुम्ही रिक्षा चालवता दिवसभर, तर तुम्हाला सर्वात जास्त कल्याण पूर्वमध्ये कोणत्या भागामध्ये ट्रॅफिकचा तोंड द्यावं लागतं? हे चक्की नाका बघावं. चक्की नाक्याला हा. अच्छा. या गेल्या 5 वर्षामध्ये कल्याण पूर्वचा विकास अपेक्षेनुसार झालेला आहे का? नाही नाही झालं. कल्याण पश्चिम आणि डोंबिवली या 2 शहराच्या मध्य ठिकाणी असलेला कल्याण पूर्व हा विकास कामामध्ये नेहमीच मागं राहिलेला वाटतो. याचे मुख्य तुम्हाला कारण काय वाटतं? आता आपल्याला मला काय एवढं एक कळत त्यातलं, मग आमदारांनी मी सरळ बोलतो आता. इकडचे नगरसेवक आणि आमदार काहीच करत नाही. जेव्हा वोटिंग येते तेव्हा हात जोडतात आणि पाय तोडून घेतात आमचे. परंतु आता तुम्हाला येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये याचं उत्तर द्यायला येणार? कोण येणार? मत इलेक्शन जनसेवा करते. जनसेवा करते का नाही? ही जनार्दन आहे. त्याला जनसेवा बोलतात. जर आपण एकामेकाशी बंधुभाव ठेवणार तर आता आपला बंधुभाव वाढणार. मग सेवा कुठली? काहीच नाही राहिले. रिक्षावाल्याला कोणी घाण शिव्या देतात आणि जातात. मग रिक्षावाला कसं करणार? सांगा मला. काय रिक्षावाले चुकीचे आहेत, त्यांच्यावर कायदा लावा ना. परमिटवर कायदा लिहिलेला आहे. 118ची धारा आहे, 117ची धारा आहे. आता तुम्ही रिक्षावाले चे असे पण ट्रॅफिकमुळे तुमचा मी 1990 पासून गाडी चालवतो. इकडे आता समस्यांमुळे ट्रॅफिकमुळे तुमच्या गाडींना तर खर्च मेंटेनन्स करतात. प्रॉब्लेम तिथं शाडला झालाय. त्यामुळे इथं मोठ्या गाड्या सोडल्या जातात. त्यामुळे प्रॉब्लेम झाला. ते चला ऍडजस्ट होतं, मानतो. ते कधी ना कधी बनल, पण इथं ट्रॉफिक संपून जाणार. मग कोण कुणाला दोष देणार? म्हणजे प्रशासक करून चालायचं नाही, इकडे प्रशासकाची चुकी आहे का राजकीय लोकांची? ना. इथं प्रशासनाची चुकी आहे का राजकारण? हम भरोसा कायदा, ज्याच्याकडे नोट आहे त्याला वोट आहे. मग पण खानाखाली खातो. लोकांना मग या सेवा अशाच अशी गाडी उभी केली तो सामगावला कार घेऊन येतो, तर डायरेक्ट बोलतो त्याला खाली कर. नाही केली तर खानाखाली मारून जातो. मग आम्ही कुणाला कायदा करायचा? त्यांच्या पोलीस चौक्या बांधलेल्या. नाही, स्थानिक समस्यांबद्दल आपण बोलू सध्या. तर स्थानिक समस्यांचं मला एक सांगा, तुमच्या इथं आरोग्य सेवा कशा आहेत कल्याण पूर्वला? नाही, आरोग्य सेवा बरोबर आहे. ज्यांना ज्या पाहिजे त्या वस्तू. कल्याण पूर्वला आरोग्य सेवा केंद्र कुठे? आरोग्य सेवा कशाबद्दल? मग नाही, रुक्मिणी हॉस्पिटल जसं कल्याण पश्चिमला आपला आहे, महानगरपालिकेचा जरी असला तर पश्चिमला आहे. कल्याण पूर्वला असं अस्पताल किंवा रुग्णालय कुठे? असं रुग्णालय खाली एकच आहे, उल्हासनगर सेंटर. कल्याण पूर्वेला आहे. पूर्वेला नाहीये. म्हणजे आरोग्य सेवा कल्याण पूर्वेला नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही काम पाहून मतदान करता का पक्ष पाहून? निवडणुकी काय, जो चांगला असेल त्याला तर पब्लिकला वोट द्यायचाच आहे. नाही देणार तो महाराष्ट्रामध्ये कसा राहणार? बरोबर आहे का नाही? चुकीचं आहे माझं बोलणं? म्हणजे काम बघून तुम्ही मत देता. हा, मग बरोबर आहे ना. काम येत्या- बघून मत देणार ना. येत्या 5 वर्षामध्ये कल्याण पूर्वला तुम्ही कुठं बघ? आता गेल्या 5 वर्षामध्ये कल्याणपुरामध्ये काय भेटलं आम्हाला? हे रस्त्याचे खड्डे खुड्डे भेटले. हा. पावसाळा गेला, लोकांच्या घरात पाणी गेलं. या टायमाला तर पूर आला नाही समजा. गेल्या टायमाला 2005 मध्ये पूर आलता. 2007 हा, तेव्हा पूर आलता. तेव्हा काय पब्लिक त्याच्यानंतर आजार, त्यांचं कुणाच्या दुकानचे राशन संपले, सडले, ते कोणी भरपाई नाही केलं. ते गव्हर्नमेंटनी सगळं काय केलं, काय कुणाचं केलं, खाली 5-5, 10-10 रुपये दे. त्याच्यानंतर कल्याण पूर्वमध्ये पाणी भरण्याची परिस्थिती निर्माण नाही झाली. नाही झाली. आता हे बनतंय.
ह्याचं काय करणार तुम्ही? नाल्यावरती बांध हा, याचं काय करणार? ही प्रॉपर्टी कोणाची नाही. जर लोकांच्या त्या साईडला चाळ्यामध्ये गरीब लोक गोरगरीब लोक राहतात, मग त्यांचं तुम्ही काय करणार? त्यांच्या घरामध्ये एवढ्यापर्यंत पाणी आलं होतं गेल्या टायमाला, या पावसाळ्यातच. ते लोक घर सोडून बाहेर गेले होते. त्यांनी काही तक्रार नाही केली, पण बघणाऱ्यावाले तक्रार करतात. तुमच्यासारखे माणसं आम्हाला भेटले तर आम्ही तुम्हाला तक्रार करणार ना. येत्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत याच्यामध्ये कल्याण पूर्वमध्ये कोणत्या पक्षाचा जोर जास्त आहे? सध्याच्या कल्याण पूर्वच्या सामान्य जनतेला सर्वात अडचणीच्या काळात मदतीला सर्वात पहिलं धावून कोण येतं? म्हणजे धावून कोण येतं? जो त्याच्या ऑफिसला जाईल तो त्याला धावून येईल. बिना चप्पल घातल्याशिवाय काय नाही होत. सर्वांकडे परिस्थिती सारखीच आहे. हो, मी काय चुकीचं थोडी बोलतोय. जसं काय परत समस्या रोडची समस्या आहे. सगळ्या रोडवरती खड्डे आहे. एक अर्धा रोडच फक्त रिपेअर झाला आहे, अर्धा रोड तसाच बाकी आहे. जाताना 12-1 वाजता मुलांची शाळा सुटल्यानंतर एवढी ट्रॉफिक होते का कमीत कमी स्टेशनला जायला 20 मिनिटं रिक्षात लागतात. आणि पाण्याची समस्या तर एवढी कठीण आहे का ज्याला पाणीच भेटत नाही बरोबर. एक वेळा पाणी येते 15-20 मिनिटं बस, त्याच्यापेक्षा पाणी भेटत नाही. आता मी बघतोय इकडचा संध्याकाळचा वेळ आहे. तुम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक मित्र असाल आपसामध्ये, रोज तुमच्या भेटी असतील. मी बघतोय तुम्ही रोडच्या या कडेला बसलेले आहेत. मग तुमच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी इकडे उद्यान काहीच नाही. काहीच नाही ज्येष्ठ नागरिकांसाठी, काहीच नाही. ज्येष्ठ नागरिक इथं बसतात इथं अडचणी आला ट्रॉफिक कमी व्हायला पाहिजे, सर्व हे व्हायला बेंच बसवायला बैल बसवायला पाहिजे. आम्ही 7-8 वर्ष झाले ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी करा म्हणून म्हणतो, पण कोणीच लक्ष देत नाही. मग तुमचं ज्येष्ठ नागरिक म्हणून इकडचं जसं कल्याण पश्चिम मध्ये रुक्मिणीबाई हॉस्पिटल हे महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे, परंतु तसं कल्याण पूर्व मध्ये आरोग्य संबंधित तुमच्यासाठी काही सुविधा आहेत? नाही, काहीच नाही सुविधा. अच्छा, तुम्ही म्हणताय की एक छोटस आहे तिकडे सुविधा तुमच्यासाठी पुरेशा नाही, आहेत का? पुरेशा नाही, पुरेशा सुविधा नाही. हॉस्पिटल मोठं नाही आहे, ऍडमिटचं हे नाही सर. नाही, सुविधा नाही म्हणतो ना, सुविधा नाही आहे. सुविधा कमी आहे आणि जरा डेव्हलप पाहिजे अजून. बाथरूम पाहिजे एवढ्यात, कारण पब्लिक जाते. रिक्षा स्टँड जो असतं, बाय माणूस कुठे जाणार? हे रस्त्यावर बसलेली माणसं त्यांच्यासाठी पाहिजेच की नाही. मी आता इथं बघतोय की रोडच्या किनारेच इथं सर्व आता बाजारपेठ लागल्याचे मला दिसतंय. इलिगल बाजारपेठ आहे. इलिगल आहे. इकडे येणाऱ्या जाणाऱ्यांचा त्रास होतो. मग आता या येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्हाला असं येणाऱ्या जो पक्ष सुविधा करून देईल त्या पक्षाला आम्ही मत देऊ. आता सध्याच्या स्थानिक याच्या पक्षांच्या जोरामध्ये तुम्हाला स्थानिक आता कल्याण पूर्वमध्ये कोणत्या पक्षाचा जोर वाटतो? शिवसेनाचा आणि भाजपचा दोघीचा जोर आहे. तुम्ही येत्या निवडणुकीमध्ये काम पाहून मतदान करणार आहात का पक्षाला मत? काम पाहून मतदान करणार आहे. स्थानिक नगरसेवक जो काम करेल त्याला मतदान देणार आहे. आम्ही पक्ष बघणार नाही. पॅनल सिस्टम झालेली आहे, तुम्हाला याच्याबद्दल काय माहिती आहे का? नाही, काही माहिती नाही. आता आपल्याला प्रत्येकी प्रभागामध्ये एक नगरसेवक होता, आता आपल्याला पॅनल पद्धतीने 4 नगरसेवकांना वोट द्यायचे आहेत. त्याबद्दलची तुम्हाला काय जागरूकता आहे? जागृत आहे. तीनचं होतं ना. काही ठिकाणी 3चं आहे, पण 4 हे आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये 4च्या पॅनल आहे. तर 4च्या पॅनलची माहिती झाल्यानंतर जो चांगले असतील कामं करतील त्यांना मत देणार आम्ही. अच्छा, एक मला सांगा, तुमच्या घरी नातवंड असतील, शाळेला जाणारी मुलं असतील, यांच्यासाठी कल्याण पूर्व मध्ये काही उद्यान काहीच नाहीये. छोट्या मुलांकरता काहीच उद्यान नाहीये. 10वी ते पहिली याच्यासाठी काहीच नाहीये. उद्यान नाही, काही नाही, बसायला नाही जागा नाही. मला एक सांगा, तुम्ही कल्याण पश्चिम आणि डोंबिवली याच्यामध्येच येणारी कल्याण पूर्व ही महानगरपालिकेमध्ये येणारं शहर आहे. मग या 2 शहरामधला विकास होताना आपण बघतो किंवा तिथे असणाऱ्या सुविधांमध्ये आपण बोलतो. भरपूर आहे डोंबिवलीचा विकास. मग असं काय कारण आहे की कल्याण पूर्व या विकास कामांमध्ये मागं पडलेला दिसतो आपल्याला? तिकडचे नगरसेवक आमदार चांगले कामं करतात, पब्लिक पण चांगली आहे. तो असा झाला की लगेच
उठाव करतात. सतर्क पब्लिक आहे ते त्यांच्या समस्यावर प्रश्न मांडतात. इथे कसं आहे, चाललंय आहे की नाही, असं झालं. जो बोलेल तो, जो नाही बोलेल तो चिडीचिप. तुम्ही ज्येष्ठ नागरिक असताना तुम्ही तुमच्या स्थानिक नेत्यांना किंवा निवडणुकीमध्ये जेव्हा नेते तुमच्याकडे येतात त्यावेळेला तुम्ही तुमच्या समस्या मांडता. मांडतो पण ऐकतर कोण, ऐकते कोण? समस्या मांडल्या जातात पण ऐकते कोण? तुम्ही ज्याप्रमाणे मला सुरुवातीला सांगितलं इथे पाण्याची पण मोठी समस्या आहे. तर इथं आता मला असं दिसतंय की इकडं जसा रेसिडेन्शियल एरिया, सोसायटी एरिया, त्या सोसायटीमध्ये पाण्याची समस्या आहे. सोसायटीमध्ये पण पाण्याची समस्या आहे. पाण्याचं बरोबर हे नाही आहे, नियोजन नाही. नियोजन नाही. मुंबईला बघा तुम्हाला किती पाण्याचं पद्धतशीर आहे. आम्ही 25 वर्ष मुंबईला राहिलो, एकदम पद्धतशीर होतं. इकडे काहीही बरोबर नाही आहे. पाण्याचं, रोडचं काहीही बरोबर नाही. तुम्हाला स्टेशन पासून तुमच्या या जिथे तुम्ही राहता याची कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटी रिक्षा, रिक्षाने जावं, रिक्षाने यावं. जाताना तरी रिक्षा भेटते, येताना तर 9 वाजेपर्यंत रिक्षाच भेटत नाही. एक किलोमीटर चालत येऊन पुढे रिक्षा पकडावं लागते. कल्याणची मोठी पूर्वेची मोठी समस्या आहे की संध्याकाळी 7च्या नंतर रिक्षाच भेटत नाही. अच्छा, सुरक्षिततेच्या हिशोबाने तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात तर महिलांची जसं सुरक्षा जरुरी आहे तशी ज्येष्ठ नागरिकांबद्दल पण भरपूर घटना घडताना दिसतात. तर सुरक्षिततेच्या बाबत पण कल्याण पूर्व हा सुरक्षित आहे का? नाही, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित नाही. येत्या 5 वर्षामध्ये तुम्ही कल्याण पूर्व या शहराला एक विकास होताना जर पाहत असाल तर एक अपेक्षित तुम्हाला काय विकास कामं इथं होणे अपेक्षित आहे कल्याण पूर्व मध्ये सुविधांच्या संदर्भात? रोडचं दररोज साफसफाई व्हायला पाहिजे. खड्डे जे पडलेले आहेत ते साफसफाई करायला पाहिजे. कोणी पण येतो रोडने काही पाईपलाईन टाकून जातो, ते सामान्य होत नाही, नंतर बुजवलं बुजवलं जात नाही. आता हा मधला एक खड्डा आहे, हा रोड आहे कनेक्टेड 100 फीट रोड. तो 5 वर्ष 10 वर्ष 5 वर्षापासून 7 वर्षापासून तो तसाच त्याच्याकरता पूर्ण रोड कनेक्ट होत नाही. काही सुविधा नाही, काहीच नाही बिलकुल. एक रोडच्या याच्या काही तुकड्यामुळे 20 मीटरच्या 20-25 मीटरच्या तुकड्यामुळे एवढा इथं प्रॉब्लेम होत आहे. एकच रोड आहे तुम्हाला पुन्हा लिंक रोड. हा एकच रोड आहे, तो बी मधात ब्रेक आहे. तो बी पूर्ण पुढे झाला नाही. तो पण पुढे पण त्यांनी या समस्यामुळे पुढे अटकून ठेवलेला आहे. तो पूर्ण व्हावा, 100 फुटी रोड चांगला चालावा, हे व्हावं, त्यावेळेस खरी सुविधा होईल. मित्रांनो, आज कल्याण पूर्वमध्ये फिरत असताना अनेक लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि राजकारण्यांबद्दलचं त्यांचं मत जाणून घेतलं. येणाऱ्या काळामध्ये निवडणुका तर होणारच आहेत, त्याच्यामध्ये काही पक्ष जिंकतील काही पक्ष हारतील, परंतु सामान्य जनतेचे प्रश्न सुटतील का हा मला पडलेला एक प्रश्न आहे. म्हणून माझ्याकडून आज दिवसभरामधून विचारल्या गेलेल्या प्रश्नामध्ये कल्याण पूर्वच्या काही समस्या जरी राहिल्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही मला सांगू शकता. धन्यवाद.